शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांसंदर्भामध्ये केलेलं वक्तव्य अतिशय संवेदनशीलपणे घेत आता राज्यभरात त्यांच्या वक्तव्याविरोधात पडसाद उमटत आहेत। उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमधले सगळे ज्येष्ठ दिग्गज पत्रकार जे आहेत ते दिना पाटलांच्या राजीनाम्याची मागणी करतात। मात्र त्यांचं वक्तव्य जे आहे ते लोकशाहीला मारक ठरेल का अशा पद्धतीचं वक्तव्य असल्या कारणाने या सगळ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे जाणून घेऊया। अण्णा, आपण आंदोलन केलं, आता निषेध नोंदवलाय, परंतु हे निषेधाच्या पलीकडे गेलंय का? काय परिस्थिती निर्माण झाली? दिना पाटील ज्या पद्धतीने बोलले, संजय दिना पाटील ज्या पद्धतीने बोलले त्यामागे काय ताकद असावी असं वाटतंय? त्यांना लोकशाहीचं भान राहिलं नाही का? संजय दिना पाटील जे बोलतात ना, त्याच्या मागे जी मोठी ताकद आहे ती भाजपची आहे। देशभरामध्ये मीडियाची जी मुस्कटदाबी चालू आहे ही जगात त्याच्यावरती चर्चा सुरू आहे की आपला देश हा मीडियाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये 158व्या क्रमांकावर आहे। देशभरामध्ये ती मुस्कटदाबी चालू आहे, त्याचं प्रत्यंतर आता महाराष्ट्रात आलेलं आहे, प्रात्यक्षिक झालं। संजय दिना पाटील ज्या पद्धतीने बोलले की तुम्हाला मारहाण करेल, मी 5 खून केलेले आहेत, ही धमकी झाली। म्हणजे एक तर सगळ्या यंत्रणा इतक्या सडलेल्या होत्या, लोकांना अपेक्षा, जनतेला अपेक्षा फक्त माध्यमांकडून राहिलेल्या आहेत, त्या माध्यमांचं सुद्धा मुस्कटदाबी करायची। अशा प्रकारे गुंडागर्दी जर ते करणार असतील ना तर पत्रकारांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावंच लागेल। त्यांच्या या वक्तव्याला पाठीशी घालता येणार नाही, खास करून पत्रकारांनी किंवा एकंदरीत समाजाने सुद्धा ते लक्षात घेतलं पाहिजे की उघड धमकी देणं हे एखाद्या लोकप्रतिनिधीला शोभतं। संजय दिना पाटीलनी हे जे काही वक्तव्य केलं, म्हणजे आजची जी घटना आहे ह्याचे 4 दिवसापासून जे अंतरंगाचं पाहिले तर म्हणजे संजय राऊतांबरोबर त्याचं झालेलं संभाषण असेल किंवा यापूर्वीचं त्याचं जे काही स्टेटमेंट होतं की 5 मी खून केलेले आहेत आणि एकेरी भाषा आणि त्या पद्धतीने मला जो कोण अंगावर येईल त्याला मी सोडणार नाही ह्या पद्धतीने, आणि त्याचाच आज पुढचा भाग म्हणजे आज त्यांनी थेट पत्रकारांवर जो काही एक प्रकारे अप्रत्यक्ष इशारा देऊन धमकीवजा म्हणजे त्यांनी मारण्यापर्यंत त्यांनी जे काही मजल मारलेली आहे ती नक्कीच निषेधार्ह आहे। आणि या पाठीमागे आज काही नेत्यांनी असं म्हणजे एकनाथ शिंदेंनी पण आज म्हटलंय की नाही मी त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली, परंतु ती दोघांच्या एकांत खोलीत जर ती दिलगिरी व्यक्त झाली असेल तर त्याला काय अर्थ नाहीये। परंतु या मुस्कटदाबीनं पत्रकार शांत बसतील असं वाटतंय का? खरं तर यातनं मोठा मेसेज जाईल जर यांना कोणी पाठीशी घातलं यंत्रणांनी, काय होणं गरजेचं काय? ह्यांना तर आता जसं म्हणलंय त्याचप्रमाणे की संजय दिना पाटलांनी एकनाथ शिंदेकडे दिलगिरी व्यक्त केली, शिव्या माईकवर पब्लिकला दिल्या आणि पत्रकारांना दिल्या, त्यांनी त्याचप्रमाणे पब्लिक समोर येऊन माफी मागावी पत्रकारांची। अन्यथा तोपर्यंत मला तरी असं वाटतं एकनाथ शिंदे, त्यांचा पूर्ण शिवसेना पक्ष, पिंपरी चिंचवडमधले त्यांचे खासदार श्रीरंग बारणे, महापालिकेतील जे कोणी पदाधिकारी यांची नावं छापणं, यांच्या बातम्या देणं आपण बंद करूयात। ते बंद केलं, त्यांच्यावरती बहिष्कार टाकूयात। मीडियाला जशी राजकीय पक्षाच्या बातम्यांची गरज आहे त्याच्यापेक्षा सर्वाधिक जास्त गरज आज शिंदेंना असेल किंवा अजित पवारांच्या सुनेत्र पवारांच्या त्या पक्षाला आहे। त्यामुळे त्यांची नावं जो पण आपण छापणं बंद करत नाही, दाखवणं त्यांचे चेहरे बंद करत नाही, तोच हा निषेध राहील अर्थात। परंतु पत्रकार म्हणून आपण दोन्ही बाजू सातत्यानं जे घडतंय ते मांडतो। प्रश्न विचारणं तर आपला धर्म आहे पत्रकार म्हणून, परंतु अशा पद्धतीनं बोट ठेवण्याचा, मुस्कटदाबी करण्याचा यातनं मेसेज जातोय का? गृहमंत्र्यांकडनं काय अपेक्षा आहे? गृहमंत्री भाजपचेच आहेत, म्हणजे राज्यात सरकार भाजपचंच आहे आणि सन 2014 पासून आपण पाहतोय वृत्तपत्रांची आणि एकूणच स्वातंत्र्याची गळचेपी देशामध्ये केली जाते। आणि महाराष्ट्रामध्ये तर सुसंस्कृतपणाचा हा महाराष्ट्र सुसंस्कृत होता असं म्हणायची वेळ येईल की काय? म्हणजे इतिहासात असं एक राज्य होतं की त्या राज्यामध्ये सुसंस्कृतपणा होता। यशवंतराव चव्हाणांसारखे नेते होते, बाळासाहेब ठाकरेंसारखे नेते होते की ज्यांनी एकमेकाच्या विरोधात बोलत असताना सुद्धा पातळी सोडली नाही। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे एकमेकाला शिव्या देता देता आता हळूहळू पत्रकारांवर घसरलेत आणि पत्रकारांचा हक्क आहे खऱ्या अर्थाने, तुम्ही जसं म्हणालात की दोन्ही बाजू देणं। पत्रकारांनी संजय दिना पाटलांचं जशी बाजू घेतली, उद्धव साहेबांनाही विचारलं, दोन्ही बाजू दिलेल्या असताना संजय राऊतांनाही विचारलं, एकांगी बातम्या दिलेल्या नसताना तुमचं अमुक विषयावर काय मत आहे असं विचारल्यानंतर त्या पत्रकाराच्या अंगावरती धावून जाणं, स्वतःचा मर्डर केल्याचा इतिहास सांगणं आणि मी खासदार आहे हे विसरून जाईन, हाणीन तुला, ही काय भाषा आहे का? आणि मला एक सांगायचं आहे की आपल्या पत्रकारांनी पण किती त्या लोकांचं ऐकून घ्यायचं याचा विचार केला पाहिजे। यापुढे करणं गरजेचं आहे। तुम्ही अनेक दशकांपासून टोकदार पत्रकारिता केलेली आहे, ज्या पद्धतीनं आता हे सगळे आक्रमण होत आहेत किंवा गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जातोय, भविष्य कसं बघताय? या सगळ्या प्रकाराला आत्ताच थांबवणं गरजेचं आहे का? पत्रकार ते करू शकतात? पत्रकारच हे करू शकतात।
पत्रकार करू शकतात. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सत्ताधारी म्हणून मिरवणारे जे लोक आहेत, मग ते शिंदे गटाचे असोत किंवा अजून कुठल्या गटाचे असोत किंवा भाजपचे असोत, हे मुजोर आणि माजोरी झालेले आहेत. याचं कारण असं की सर्वंकष सत्ता, राक्षसी बहुमत हे त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांना कसली भीती उरलेली नाही. ही भीती कोण दाखवू शकतं? तर ही भीती फक्त आणि फक्त पत्रकार दाखवू शकतात. लोकांना जिवंत ठेवण्यासाठी ते करणं गरजेचं आहे. ज्येष्ठ पत्रकार मिश्राजी आहेत. ज्या पद्धतीनं तुम्ही सगळे वक्तव्य ऐकले, सगळ्यांचा संताप होतो आहे. महिला पत्रकार देखील आहेत आपल्या सगळ्या क्षेत्रामध्ये, आणि ज्या पद्धतीनं असं जर गळचेपी होत असेल तर पुन्हा एकदा लोकशाहीकडे लोक विश्वास ठेवतील का, असं शंका निर्माण होते. काय अपेक्षित आहे, काय मागणी आहे? प्रश्न विचारणे हा लोकशाहीचा आत्मा आहे आणि सत्ताधाऱ्यांना जनतेच्या वतीने जाब विचारणे ही पत्रकाराची घटनात्मक जबाबदारी आहे. पण एकंदरीत आज प्रश्न विचारणे हा एक गुन्हा ठरू लागलाय. प्रश्न विचारणारा दहशतवादी ठरवला जातो, पाकिस्तानी ठरवला जातो, बांगलादेशी ठरवला जातो, नाहीतर त्याला उघडपणे अशी धमकी दिली जाते. हा लोकशाहीच्या मूलभूत व्यवस्थेवर घाला आहे. या दडपशाहीचा सर्वांनी निषेध केला पाहिजे. आता या सगळ्या दडपशाहीचा आणि संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत यापुढे त्यांच्या बातम्यावर, त्यांच्या पक्षाच्या बातम्यावर बहिष्कार का टाकू नये, इतकी टोकदार आणि संतप्त प्रतिक्रिया भूमिका जी आहे ते पत्रकारांकडनं घेतल्या जाते आहे. या सगळ्याची दखल राज्य शासन किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती गांभीर्याने घेतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड.